मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र, जय भारत. मी ॲडव्होकेट रावण धाबी. काही दिवसांपूर्वी आपण टी व्ही चॅनलवर किंवा वर्तमानपत्रांमध्ये तामिळनाडू सरकारच्या 10 बिलाच्या संदर्भाने बातमी वाचली असेल. माननीय सुप्रीम कोर्टाने या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या बिलांवर एका दिवसामध्ये निर्णय घेऊन या बिलांना कायद्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं, म्हणजे कायदा म्हणून त्यांना मान्यता दिली. यामुळे भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 142 कलम 142 खूपच चर्चेत आलं आहे. त्यामुळे आणि काही दिवसांपूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वीच आपल्या राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी सुप्रीम कोर्ट सुपर पार्लमेंट होत आहे अशी टीकासुद्धा केली होती. तर आता प्रश्न हा आहे की राज्यपालांना किंवा राष्ट्रपतींना एखादं विधेयक किती दिवस ताटकळत ठेवण्याचा अधिकार आहे किंवा त्यांच्या ताब्यामध्ये ठेवण्याचा अधिकार आहे, आणि त्या अनुषंगाने कलम 142 काय सांगते भारतीय संविधानाचं, हे मुद्दे या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. मित्रहो, आर.एन. रवी जे तामिळनाडूचे राज्यपाल आहेत, ते CBIमध्ये अधिकारी होते. ब्युरोक्रॅट्स म्हणजे मोठ्या सनदी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि 2014मध्ये त्यांची मोदी सरकारने उच्च पदावर नियुक्ती केली, त्यांच्या ॲडवायझर या पदावर नियुक्ती केली. आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपने त्यांना एवढी संधी दिली आणि त्यानंतर त्यांना राज्यपालसुद्धा केलं. त्यामुळे त्यांची तामिळनाडू सरकारबाबत मुख्यमंत्र्याच्या बाबतीत नेहमीच त्यांनी प्री ऑक्युपाईड माइंडेड असं काम केलेलं आहे. म्हणजे मनात मेख ठेवूनच त्यांनी काम केलं आणि त्यामुळं 10 बिल त्यांनी रोखून ठेवले होते. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातसुद्धा झाली होती. आपण सर्वांनी पाहिली असेल. उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस कोश्यारी इथले राज्यपाल होते आणि त्यांनी विधान परिषदेतील आमदारांच्या नियुक्त्या त्यांनी हेतुपुरस्सर केल्या नाही. अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. तर ही परिस्थिती केंद्रामध्ये ज्याचं सरकार आहे त्याचे हे राज्यपाल असतात आणि ते त्यांच्या विरोधी पक्षाच्या सरकारांना असं अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये या कायद्याच्या राज्यामध्ये ज्याचा हेतू जनतेला न्याय मिळणं हा आहे, तर जनतेला अशा या आडमुठी धोरणामुळे न्याय मिळतो का, तर याची सुप्रीम कोर्ट शहानिशा करू शकते. जे कलम आहे भारतीय संविधानाचं 142, तर हे भारताचं संविधान आहे. या संविधानामध्ये कलम 142 आहे. कलम 142 काय सांगते? Enforcement of decrees and orders of Supreme Court and orders as to discovery etc. म्हणजे सुप्रीम कोर्टासमोर कोर्टाचे आदेश, हुकुमनामा या संदर्भाने किंवा एखाद्या डिस्कवरी संदर्भात एखाद्याला हजर करणे किंवा माहिती घेणे, म्हणजे नवीन काहीतरी न्यायालयाच्या समोर आणणे, महत्त्वाच्या बाबी, तर या संदर्भाने हा सुप्रीम कोर्टाला दिलेला खूप मोठा अधिकार आहे. पॉवर्स आहेत सुप्रीम कोर्टाला मिळालेले. आणि या पॉवरचा वापर करून सुप्रीम कोर्ट त्याच्यात सदसद विवेकबुद्धीने ज्या एखाद्या विषयावर कायदाच नाही किंवा काही नियमावली नाही अशा विषयामध्ये स्वतः हस्तक्षेप करून, जसे की पार्लमेंटने एखादा कायदा केलेला आहे आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावर स्वाक्षरीसुद्धा केलेली आहे, अशा प्रकारचा म्हणजे पूर्ण कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होईल असा निर्णय, असा कायदा सुप्रीम कोर्ट करू शकते. हा एवढा खूप मोठा अधिकार आहे. उदाहरणार्थ, न्यायालयासमोर एखादं प्रकरण प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टासमोर आणि त्या प्रकरणामध्ये ते प्रकरण कोणत्या कायद्याखाली चालवण्यात यावं किंवा त्या संदर्भाने कायद्यामध्ये सुस्पष्ट अशी तरतूद नाही
किंवा त्याची विनाकारण पेंडन्सी वाढत आहे आणि त्यामुळं न्याय मिळणं म्हणजे कंप्लीट जस्टिस मिळण्यामध्ये अडसर निर्माण होत आहे। अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्ट त्यावर स्वतःच्या सदसद विवेकबुद्धीने न्याय निर्णय करून असा आदेश, अशी डिक्री पारित करू शकते जेणेकरून त्याचे कायद्यामध्ये रूपांतर होईल। जोपर्यंत की संसद असू द्या किंवा सरकार असू द्या त्या संदर्भाने एखादा कायदा किंवा एखादी नियमावली तयार करत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश, तो डिक्री, हुकुमनामा आदेश एक कायदा म्हणून त्या ठिकाणी काम करेल। तर अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची अशी ही तरतूद आहे। तर या संदर्भाने सुप्रीम कोर्टाचे माननीय जस्टिस JB पारडीवाला आणि R माधवन यांनी हा न्याय निर्णय, हा निकाल दिलेला आहे। अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे। या निकालामुळे यापुढे राष्ट्रपतींना एखादं विधेयक, एखादं बिल असेल ते तात्काळ प्रलंबित ठेवण्याचा अनलिमिटेड अधिकार मिळणार नाही। त्यांना 3 महिन्यामध्ये त्याला पारित करावं लागेल किंवा नकार द्यावा लागेल, अशी महत्त्वाची तरतूदसुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे, जेणेकरून न्याय प्रक्रिया सुलभ होईल। त्या राज्यांना, सरकारांना आपापले कायदे वेळेमध्ये संमत करून घेता येतील आणि जनतेला न्याय त्यामुळे देता येईल, अशी व्यवस्था सुप्रीम कोर्टाने करून ठेवलेली आहे। आता प्रश्न हा आहे की मग भारतीय राज्यघटनेमध्ये अशी तरतूद नाही का? तर अशी तरतूद नाही आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निकालामध्ये असं स्पष्ट दिलेलं आहे, असं स्पष्टीकरण केलेलं आहे। त्यांनी संविधान सभेमध्ये झालेल्या डिबेटचा त्यांनी त्यामध्ये संदर्भ दिलेला आहे। एक खूप अत्यंत महत्त्वाचं उदाहरणसुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे। दोन्ही न्यायाधीशांच्या या खंडपीठाने न्याय निर्णयामध्ये असं नमूद केलेलं आहे, ज्यावेळी संविधान सभेमध्ये याच अनुषंगाने डिबेट चालू होती तर त्या डिबेटमध्ये राष्ट्रपतींना, राज्यपालांना असा काही निश्चित कालावधी आखून देता येईल का जेणेकरून एखादं विधेयक त्या निश्चित मुदतीमध्ये पारित होऊन त्याचा कायदा होईल आणि त्याचा उपयोग या राज्यासाठी करता येईल। तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 आठवड्यांची मुदत द्यावी असं मत त्या याच्यामध्ये मांडलं, आपल्या संविधान सभेमध्ये मांडलं। परंतु काही सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला आणि असं जर केलं तर राष्ट्रपती, जे की भारताचे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्या अधिकारांवर गदा आणली येईल असं मत व्यक्त करून तो निर्णय काय होऊ दिला नाही। आणि त्यानंतर आपण पाहत आहोत राज्यपाल, राष्ट्रपती अशा या विधेयकावर वेळोनवेळ म्हणजे दिवसेंदिवस त्याच्यामध्ये खर्च घालतात, महिनोन्महिने जातात, एखाद्यावर काही वर्षे पण जातात, त्यामध्ये काही निर्णय होत नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये त्या राज्य सरकारांना किंवा जे कोणी सरकार असेल, ज्यानं कायदा केला असेल, त्याला तो कायदा वेळेमध्ये संमत करून घेता येत नाही आणि त्यामुळे त्याच्यासमोर कायदे अडचणी पेच निर्माण होतात। तर अशा परिस्थितीमध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टाने हे जे उदाहरण घालून दिलेलं आहे, हा जो निकाल दिलेला आहे, तो अत्यंत वाखाणण्याजोगा आहे, अभिनंदनीय असा हा निर्णय आहे। भविष्यामध्ये असं कोणतंही विधेयक असू द्या, बिल असू द्या, अनलिमिटेड काळासाठी राज्यपाल ते प्रलंबित ठेवू शकणार नाहीत। म्हणजे अशी 3 महिन्यामध्ये त्याला संमती द्यावी लागेल किंवा निर्णय त्यावर जो काय त्याला रिजेक्ट करा, संमती द्या, अलाउड करा, हे त्याला तो निर्णय द्यावा लागेल। तर या माध्यमातून आपल्याला भारतीय राज्यघटनेतील कलम 142 काय आहे या संदर्भात माहिती मिळाली असेल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।